महाराष्ट्रात असे अनेक देवस्थान आहेत जिथं आजही चमत्काराच्या कथा भक्तांच्या श्रद्धेत जिवंत आहेत। आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेले कोकण गावच्या जागृत आणि नवसाला पावणारे श्री मारुती मंदिराचा अद्भुत इतिहास। शेंद्रापासून साकारलेली आणि काळानुसार वाढत गेलेली ही मूर्ती, तसेच या मंदिरापासून जोडलेले अनेक रहस्यमय आणि श्रद्धेच्या कथा आजही हजारो भाविकांना येथे खेचून आणतात। चला तर मग जाणून घेऊया कोकण गावच्या चमत्कारी श्री मारुती मंदिराची संपूर्ण कथा। नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेले कादवा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले कोकण गाव हे दिसायला साधे गाव असले तरी श्रद्धेच्या नकाशावर याचे स्थान अत्यंत मोठे आहे। या गावाची खरी ओळख म्हणजे येथील जागृत आणि नवसाला पावणारे श्री मारुती मंदिर। सुमारे 300 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले या मंदिरामध्ये शेंद्रापासून साकारलेले श्री मारुतीरायांची मूर्ती विराजमान आहे। स्थानिकांच्या मते या मूर्तीची सुरुवातीची उंची 3.5 फूट होती, मात्र कालांतराने ही मूर्ती वाढत जाऊन आज 7.5 ते 8 फूट झाल्याचे अनेक जाणकार सांगतात। ही घटना श्रद्धेचा विषय मानली जाणारी आहे आणि त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व अधिक वाढले आहे। भाविकांचा विश्वास आहे की श्री मारुती रायांसमोर मनापासून केलेला नवस कधीच व्यर्थ जात नाही। आपली अडचणी, संकटे आणि मनोकामना घेऊन येणाऱ्या प्रत्येक भाविकाला येथे मानसिक समाधान आणि आशेचा आधार मिळतो। म्हणूनच केवळ कोकण गाव नव्हे तर महाराष्ट्रभरातून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात। हनुमंतरायांच्या मूर्तीच्या बाजूला श्री विठ्ठल रुक्माई मंदिर सुद्धा आहे, तसेच दुसऱ्या बाजूला महादेव मंदिर सुद्धा आहे। या मंदिराची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कथा म्हणजे गावाच्या स्थलांतराची। पूर्वी कोकण गाव हे कादवा नदीच्या दुसऱ्या तीरावर वसलेले होते, मात्र वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावाला नवीन ठिकाणी स्थलांतरित करावे लागले। पण श्री मारुती मंदिर मात्र मूळ जागेवरच राहिले। असे सांगितले जाते की शिरसगावच्या ग्रामस्थांनी बैलगाडीतून मूर्ती दुसऱ्या ठिकाणी न्यायचा प्रयत्न केला, मात्र बैलगाडी जागेवरून हल्लीच नाही। अनेक प्रयत्न करूनही ती पुढे साकारली नाही। शेवटी ही देवाची इच्छा असल्याचे मानून मूर्ती त्याच ठिकाणी ठेवण्यात आली। आजही ही कथा भाविक मोठ्या श्रद्धेने सांगतात। दरवर्षी येथे चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंती निमित्त 8 दिवसांचा हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो। या काळात कीर्तन, भजन, पारायण आणि हरिपाठ संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी येथे भव्य यात्रा भरते। गावाबाहेर नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी गेलेले हजारो ग्रामस्थ या यात्रेसाठी आवर्जून आपल्या गावी परत येतात। तसेच प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे हजेरी लावतात। आज कोकण गावचे श्री मारुती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचे जिवंत प्रतीक आहे। शतकानुशतके भाविकांचा विश्वासाचा आधार बनलेले हे स्थान आजही त्याच भक्तिभावाने उजळून निघते। मित्रांनो, तुम्ही कधी कोकण गावच्या मारुती मंदिरात भेट दिली आहे का? किंवा या मंदिराशी संबंधित एखादा अनुभव असेल तर तो कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील ऐतिहासिक व चमत्कारी देवस्थानाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।